वेलकम बॅक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्हाला माहिती आहे की तलाठ्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तुम्ही सर्वांनी फॉर्म पण भरलेले आहेत. तर याच्यामध्ये जे पहिल्यापासून MPSCचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी एकदम गुड न्यूज आहे ती. कारण तलाठ्याच्या जागा ज्या आता जवळजवळ 1659च्या आसपास जागा ॲड झालेल्या आहेत. बाकी वरिष्ठ लिपिक वगैरे खूप साऱ्या पोस्ट त्याच्यामध्ये मिळाल्या आणि 6,000च्या आसपास जाहिरात आलेली, 5,700च्या पुढं जाहिरात झालेली आहे. आणि बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की अजून 5,000 तरी त्याच्यामध्ये जागा वाढतील. म्हणजे ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी. पण आता ह्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम कोणाचा आहे की काही मुलं फक्त आणि फक्त सरळ सेवाचा अभ्यास करीत होते, मग TCS पॅटर्नचा करत होते किंवा IBPS पॅटर्नचा करत होते. त्यांना डायरेक्ट MPSC पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे. तर यांच्यासाठीच आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपल्याकडे जर बघितलं तर फक्त 90 दिवस राहिले तर परीक्षा यायला, कारण आयोगाने तारीख सांगितलेली आहे ऑक्टोबर महिन्यातली. तर त्यावेळेस जो पेपर आहे तो तुमचा होणार आहे. आता आपण काय करणार आहे, तर स्टेप वाईज मी तुम्हाला सांगणार आहे की या 90 दिवसामध्ये तुम्ही स्टडी कसा करायचा आहे. आता पहिली गोष्ट, जे सकाळी 6 वाजल्यापासून किंवा 7 वाजल्यापासून लेक्चरला जाते त्यांचं 1 वाजेपर्यंत लेक्चरला टाइम जातोय. त्यांना थोडंसं जास्त कष्ट करावं लागणार आहे, कारण त्यांचा 1 वाजेपर्यंतचा टायमिंग लेक्चरमध्ये जातोय. 1च्या नंतरून त्यांना परत लायब्ररीमध्ये जाऊन ते जे टॉपिक होतं ते क्लिअर करावं लागणार होतं. मग आता आपल्याला काय करायचंय, तर आपण अगोदर प्रिलियमचं डिस्कस करू आणि मग मेन्सचं डिस्कस करू. ठीक आहे. तर आपल्याला पेपर माहिती आहे की आपला जो पेपर आहे तो प्रिलियम जो आहे तो किती मार्कचा असणार आहे. इथं मी लिहितो प्रिलियम असणार आहे 100 मार्कचा. ठीक आहे, 100 क्वेश्चन होतं आणि जागा खूप जास्त आहेत, त्यामुळे कट ऑफ जो आहे तो एकदम कमी लागणार आहे. जे MPSCचे मुलं जुने मुलं तर ह्यांची थिंकिंग फक्त एकच आहे की आता मला प्रिलियमचा अभ्यास करायचाच नाही, मी डायरेक्ट मेन्सचा अभ्यास करणार आहे. कारण त्यांना माहिती आहे प्रिलियमचा जो कट ऑफ आहे तो बरेचसे जण म्हणतात की 35 लागन, कोणी 30 पण म्हणतंय. पण एक 35 आपण सेफ धरूया, 35च्या पुढं 35, 40, 45 मार्क जे येतात ते जुन्या मुलांना आरामशीर पडतात. जे नवीन मुलं तर त्यांना पण 35 मार्क पडू शकतात जर त्यांनी या 90 दिवसामध्ये व्यवस्थित अभ्यास, व्यवस्थित स्ट्रॅटेजी बनवून जर का अभ्यास केला तर 100% पडतील. मग आता प्रिलियम आहे आपल्याला 100 मार्क, या 100 पैकी आपण कन्सिडर करू की आपल्याला 35 प्लस मार्क पाहिजे किंवा आपण 35 प्लस मग किती पण पडू द्या, किंवा कट ऑफ जो आहे तो कधी कधी जास्त पण लागू शकतो. म्हणून आपण एक ऍव्हरेज कन्सिडर करू की 50च्या आतमध्ये आपल्याला मार्क 50 मार्क पडले पाहिजे. तर 50च्या पुढे पडण्याची अजिबात गरज नाहीये. 50 पण खूप जास्त झाले, पण आपण टार्गेट थोडंसं काय करू, मोठं धरू 50. तर आता प्रिलियमला तुम्हाला विषय कोणकोणते असणार आता. पहिल्यांदा तुम्हाला असणार आहे इतिहास, त्यानंतर भूगोल असणार आहे, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यघटना, त्यानंतर चालू घडामोडी, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, हे विषय असणार आहे. आणि एक राहिला विज्ञान. ठीक आहे, एवढ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 90 दिवस तुमच्या हातामध्ये, त्यापेक्षा आता 1-2 कमी झालेले आहेत. बरं, आता इतिहास जो आहे तो आपण जर बघितला तर 10 मार्काला विचारला जातो. भूगोल पण 10 मार्काला विचारला जातो. अर्थशास्त्र 15 मार्क, राज्यघटना 15 मार्क, चालू घडामोडी 15, गणित बुद्धिमत्ता 20 आणि विज्ञान किती मार्काला 15. म्हणजे बेरीज बघा, बरोबर 100 होईल. 15 चौक 60, 80 आणि हे 20, बरोबर किती झाले 100. ठीक आहे. आता 100 मार्कापैकी आपल्याला 50 मार्क पाडायचे, तर म्हणजे कट ऑफ किती लागतोय ते सांगता येत नाही, पण एक अंदाज आहे की 35च्या आसपास कट ऑफ लागायला पाहिजे. हा फक्त अंदाज आहे, पण आपण तयारीने असं राहायचं की 50 मार्क आपल्याला पडतील आणि 90 दिवसामध्ये 50 मार्क पडू शकतात. ठीक आहे, 45 तर आरामशीरच पडू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला फुल टाइम अभ्यास करावा लागेल ना, की तुम्ही म्हणता की मी 4 तास अभ्यास करतो मग मला मार्क पडतील, तर हे चुकूनही पडणार नाही. तर हा, जो खूपच आईन्स्टाईन वाला ब्रेन आहे ज्याचा, तो करोडोमधून एखादा असू शकतो की ज्याला मार्क पडू शकतात, पण आईन्स्टाईन इतका टॅलेंटेड माणूस इकडे येणार पण नाहीये. म्हणून तुम्ही जे भाषण वगैरे ऐकतात ते खोटे. तुम्हाला कमीत कमी हे जे राहिलेले 90 दिवस होतं
त्या 90 दिवसामध्ये 10 तास तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे लायब्ररीमध्ये. 10 तास हे मी कमीच सांगितलेले तर, पण हे 10 तास तुम्हाला लायब्ररीचा अभ्यास करायचे मी सांगतोय. मग त्यासाठी तुम्हाला लायब्ररीमध्ये 12 तास तुम्हाला काय करावं लागणार आहे, बसावं लागणार आहे. मग तुम्ही किती स्मार्ट स्टडी करा, 3-4 तास अभ्यास करून तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाहीत. जे नवीन आहेत ते तर 1001% होणार नाहीत, आणि जो होईन क्वालिफाय त्याचा आपण सत्कार करू. 2 तास अभ्यास करून मी क्वालिफाय झालो असं दाखवून देणार. तर तसं मिरॅकल कधी होत नाही. आणि बाकीचे जे मुलं सांगते ते हे सगळे जुने मुलं जे येतं, इव्हन मी पण ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करीत होतो त्यावेळेस कमीत कमी 10 तास अभ्यास करायचो म्हणजे करायचो. तेव्हा कुठं मग PSI STI ASO यांच्या मेन्स दिल्या, राज्यसेवाची मेन्स दिली. नाहीतर मग जोपर्यंत मी 4-5 तास अभ्यास करत होतो त्यावेळेस मी प्रिलियमला क्वालिफाय होत नव्हतो. मग हळूहळू कळायला लागले, कारण हे 3-4 तास अभ्यास करून हे काही शाळेतलं गणित नाहीये, की शाळेत नाहीये की पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास केला तरी 80% मार्क. इथं 10-10, 11-11 तास अभ्यास केल्यानंतरूनच तुम्ही प्रिलियम क्वालिफाय होतात, नाहीतर प्रिलियम क्वालिफाय होत नाही. बरं, आता इथं आपल्याला 10 तास बसायचं हे फिक्स कन्सिडर, म्हणजे फिक्सच करा डोक्यामध्ये. एवढे राहिलेले जे 90 दिवस होतं त्या 90 दिवसामध्ये सगळे जे इव्हेंट तुमच्या लाईफ मधले अवॉइड करा, म्हणजे इग्नोर करून टाका. ते इव्हेंट जे तुम्ही जे येतं ते अजिबात जाऊच नका कुठं, अजिबात 90 दिवस फक्त लायब्ररीमध्येच बसा, दुसरीकडे कुठं घरी जाऊ नका, काहीच करू नका. तर आणि तरच पोस्ट मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे, जरी प्रिलियमचा कट ऑफ 35 लागला तरी मेन्सचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा 125 प्लसच लागणार. 125 क्वेश्चन म्हणतो, याचा अर्थ 250 मार्क झाले. 400 पैकी 250 मार्क झाले. मेन्सच्या कट ऑफ मध्ये कितीही जनता असली तरी फरक पडत नाही. मेन्सचा कट ऑफ एकदम हाय असतो, पण प्रिलियमचा कट ऑफ कमी लागतो, कारण एक एक्झाम आणि एकच कट ऑफ आहे, एकाच 16 ह्या प्रमाणामध्ये मुलं घेतले जातात. त्यामुळं प्रिलियमचा कट ऑफ कमी लागणार आहे. 10,000 जागा जर आल्या तर तुम्हाला आयोगाला किती घ्यायचे, तर 1,60,000 मुलं घ्यायचे, तर त्यामुळं कट ऑफ कमी येणार आहे. पण मेन्सला त्यांना फक्त आणि फक्त 10,000च घ्यायचे, तर 10,000च्या वरती मुलं घ्यायचेच नाहीत. त्यामुळं जो कट ऑफ आहे तो 125च्या पुढे राहणार आहे. 130च म्हणते तर बरेचसे जण, 130 असाच कट ऑफ राहणार आहे. तुम्हाला पण ज्या वेळेस मेन्सचं टार्गेट असणार आहे त्यावेळेस तुम्ही डोक्यात ठेवून चालायचं की आपल्याला 130 प्लस मार्क पडले पाहिजेत, म्हणजे क्वेश्चन बरोबर, याचा अर्थ 260 पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजेत, तर आणि तरच तुम्ही मेन्सला क्वालिफाय होता, नाहीतर प्रिलियम क्वालिफाय होऊन काही उपयोग नाही. दुसरी गोष्ट, आयोगाने काय केलंय, मेन्सला फक्त तुम्हाला 2 महिने टायमिंग दिलाय, आणि 2 महिन्यामध्ये तुम्हाला 100 मार्काचं करायचंय इंग्लिश आणि मराठी, आणि 2 महिन्यामध्ये इंग्लिश आणि मराठी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रिलियम बरोबरच मराठी आणि इंग्लिशचा पण अभ्यास सुरू करायचा. आता अभ्यास कसा करायचा त्यावेळेस मी सांगतो, आधी प्रिलियमचं स्वरूप समजून घेऊ. तर हे यांचं काय आहे, मार्क वाईज वेटेज आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, जे सायन्स बॅकग्राऊंड वाले येतं त्यांनी एक काम करायचं की त्यांचं मॅथ आणि सायन्स एकदम चांगलं असतं, तर यांनी काय करायचं, मॅथ आणि रिझनिंग जे ह्याची प्रॅक्टिस करायची. ज्यांच्या अगोदर बॅच झालेली आहे त्यांनी एक काम करायचं, जे PYQ आयोगाचे प्रश्न होतं 2012 पासून किंवा 2015 पासून ते 2026 पर्यंत आयोगाच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या होत्या प्रिलियमच्या आणि मेन्सच्या, तर ह्यांचे फक्त आणि फक्त PYQ सोडवा, तुम्हाला इथं 20 पैकी 15 मार्क पडू शकते. कशाबद्दल? सायन्स इंग्लिश मधून का? ते नाही भेटणार, मराठीतूनच वाचावं लागेल किंवा इंग्लिश पुस्तकं वाचायला भेटतं. PYQचं नाहीये ते, तुला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमधून सोडावं लागेल. बरं, आता मी काय म्हणत होतो बघा, तर गणित आणि बुद्धिमत्ता जे ह्याचं तुम्हाला काय करायचंय, तर PYQच करायचं. काय करायचंय? PYQ. ठीक आहे. आता मी काय करतो, एक एक विषयांचे तुम्हाला सिरियल पण देतो. हे प्रिलियम आहे, ह्याला एवढ्या मार्काला हे विषय येतं. आता आपल्याला काय करायचंय बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवसाचं नियोजन करायचंय. आता स्टडी प्लॅन, आणि स्टडी प्लॅन मध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याला 10 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा आहे, म्हणजे करायचा आहे. कमीत कमी 10 तास, त्यासाठी 12 तास लायब्ररीत बसावं लागतं, कारण 2 तास तुमचं चहा पाणी पिण्यामध्ये येते, तर तुम्हाला मम्मीचा पप्पाचा फोन येतो, या फोनवर बोलण्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याला एंटरटेन करण्यामध्ये 2 तास जाते. 10 तास मी म्हणतोय पुस्तक रिडिंग एवढं कष्ट करावं लागणार आहे,
जरी आपल्याला वाटत असेल की आता तलाठी आलंय, मी तलाठी आरामशीर होतोय, इथं MPSCचा पेपर आहे, तो पेपर अवघड असतो. मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मेन फोकस करायचा आहे PYQ वरती. काय वरती? PYQ. आणि जो PYQ करणार आहे तो आणि तोच काय होणार आहे, क्वालिफाय होणार आहे, नाहीतर क्वालिफाय होणार नाही. PYQ सगळ्यात महत्वाचे. मग आता PYQ मध्ये तुम्ही काय करायचं, एक काम करायचं सगळ्यात पहिल्यांदा, आप्पा आत्नुरे सरांचं किंवा प्रवीण चोरमले सरांचं एक कंबाईन B आणि C चं PYQ अनालिसिसचं पुस्तक आहे. ते जे पुस्तक आहे ते बाजारामध्ये शॉर्टेज असेल तर भेटून जाईल ते 1-2 दिवसामध्ये. ते जे पुस्तक आहे ते घ्यायचं, चांगलं मोठं पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही कंटिन्यू वाचायचं, कारण जे आता राहिलेले 90 दिवस आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का प्रत्येक विषयाचं रेफरन्स बुक वाचायचं म्हणलं तर टायमिंग पुरणार नाही. कळलं? कारण 10 तास तुम्ही ज्यावेळेस वाचता त्यावेळेस दिवसाला 50 पेजेस होते तुमचे वाचून, आणि एक पुस्तक 400-400 पानाचं आहे, तर ते पॉसिबल नाही. तुम्हाला नुसतं वाचायचं नाहीये, ते लक्षात पण ठेवायचं आहे. म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं, PYQ अनालिसिसचं एक बुक आणा आणि ते दररोज वाचायचं, ते एकदम चांगलं करायचं. आणि ते जो करतो ना तो 1001% पास होणार म्हणजे होणार. ज्यावेळेस तुमचा प्रिलियमचा पेपर होईल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवन की हे PYQ मधले प्रश्न किती रिपीट आलेले आहेत. खूप सारे रिपीट प्रश्न येतात. तो टॉपिक जो आहे ना तो रिपीट होतो. ॲज इट इज प्रश्न जरी नाही आला तरी तो टॉपिक रिपीट होतो. त्यामुळे PYQचं पुस्तकच करायचं. 3 महिन्यामध्ये तुम्ही नवीन काय दुसरं ट्राय करू नका. आता दुसरं सगळ्यात सुरुवातीला सोपे विषय हाती घ्यायचे. काय आहे तर तुम्ही भूगोल घ्या आधी. भूगोलला तुम्हाला माहिती आहे AB सौदी सरांचं जे पुस्तक आहे, AB सौदी सर किंवा काही ना दीपस्तंभ जे आहे त्यांचं जर भाषा कळत असेल तर ते पण वापरा, ते पण चांगलं पुस्तक आहे. AB सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल हे जो आहे तो काय करा, मस्तपैकी व्यवस्थित वाचून समजून घ्या. त्याच्यामधलं पण तुम्हाला ते वसाहती वगैरे जे ते वाचायचं नाही. तुम्हाला पर्यटन वगैरे पण जास्त वाचायचं नाही. पहिले जे काय येतं महाराष्ट्राचा राजकीय, प्राकृतिक, लोकसंख्या हे जे टॉपिक आहेत, वनत, खनिज संपत्ती एकदम थोड्याफार प्रमाणात, हे जे मेन टॉपिक आहेत तेवढेच करायचे. बाकीचं तुम्ही ते वसाहती वगैरे ते टॉपिक करू नका, ते प्रिलियमला विचारले जात नाहीत. आणि भूगोल सोपा विषय आणि कमी दिवसात तुम्हाला भूगोलचा अभ्यास करायचा, तर त्यासाठी एक आयडिया आहे की तुम्ही भूगोलचं पुस्तक वाचला आज की लगेच महाराष्ट्राचा अक्षवृत्ती, रेखावृत्ती, विस्तारे, मग तो जो आहे 15-22, त्यानंतर तुमचं जे काय असणार आहे 22-6 जे असणार आहे ते तुम्ही नकाशाने 10-15 तुमचे 2-3 दिवस 2-3 दिवस जातील, पण भूगोल तुमचा पक्का होऊन जाईल. म्हणजे ते नकाशामध्ये लगेच भरा, गाविलगड टेकड्या कुठं, आस्तंबा डोंगर कुठं आहे, हे सगळं जे आहे ते तुमचं काय होऊन जाईल, परफेक्ट होऊन जाईल नकाशामुळंच. कळालं? कारण आता बघा माझं मी असं गाविलगड टेकड्या म्हणताना पण इकडल्या साईडने हे केलं होतं, कारण गाविलगड टेकड्या वगैरे जे आता त्या अमरावती वगैरे तिकडल्या साईडला आता, म्हणजे हे कशामुळं, नकाशा भरल्यामुळं. म्हणून भूगोल सोपा विषय. भूगोल तुम्ही AB सौदी सरांच्या पुस्तकातून वाचा, महाराष्ट्राचा भूगोल, आणि ते त्याच्यामध्ये आवटे सरांच्या नोट्स पण चांगल्या आहेत, त्या पण तुम्ही वाचा. तर त्या पण एकदम परफेक्ट बनवलेल्या आहेत त्यांनी, त्या वाचले तरी चालते ना. आणि तुम्ही नकाशे भरून भूगोलचा अभ्यास करा, भूगोल तुमचं परफेक्ट होईल. त्यानंतरून तुम्हाला दुसरा विषय घ्यायचा आहे. ह्याच्यानंतरून मग तुम्ही घेऊ शकता कोणता, राज्यघटना. आता राज्यघटना जे, ह्या राज्यघटनामध्ये पण तुम्हाला काय आहे तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. तर हे जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे सर, तर या रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही रेफर करा. आणि या पुस्तकामध्ये PYQ ना, PYQ नाही, हे रेग्युलर पुस्तक आहे राज्यघटनाचं. सरांनी जर काढलेल्या नोट्स असतील तर त्या रेफर करा, जर का नोट्स काढलेल्या नसतील तर त्या मग चेक करा. ओके, आवटे सरांनी नोट्स जर काढलेल्या असतील तर 100% नाही, एम लक्ष्मीकांतचं B ला आणि C ला वापरू नका. तू अगोदर वाचतोय एम लक्ष्मीकांतचं तर ठीक आहे, तू वाचू शकतो, पण जेवढे काय आहे तर त्यांनी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाच्या बाहेरचं वाचायची गरज नाही. एम लक्ष्मीकांत जे ते राज्यसेवेसाठी असतं, तर कंबाईन B आणि C ला त्याची काही गरज पडत नाही. बरं, आता राज्यघटनामधले पण बघा, तुम्हाला पहिले जे धडे येतं म्हणजे भारत व त्याचं राज्यक्षेत्र, त्यानंतर पहिले जे कलमत, नागरिकत्व, त्यानंतर मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकार, कोणत्या देशाकडून काय घेतलंय ह्याच्यावर त्या आयोगाचा पॅटर्न नाही. त्यानंतर संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय,
हे एकदम चांगलं करा. भाषा हा जो एक टॉपिक आहे तो एक करा. ट्रिब्युनल वगैरे नद्यांचा जलविवाद वगैरे जे असते ते पण तुम्ही व्यवस्थित करा. हा, संविधान संशोधन वगैरे ते जे येतात ते थोडंसं व्यवस्थित बघा. आणि पंचायत राज मधलं तुम्हाला 72वी आणि 73वी घटना दुरुस्ती ती व्यवस्थित थोडीशी करा. सरपंच वगैरे याला वरचेवर वाचलं तरी तुम्हाला ते जे काय येतं जनरल नॉलेजने उत्तरे येणार आता. म्हणून राज्यघटना व्यवस्थित वाचा. आता त्याच्या पुढं जर का तुम्ही बघितलं, हा राज्यघटना जो आहे तो सोपा विषय आहे. 2-3दा वाचलं, काही जे पहिले 51 कलमापर्यंत तुम्ही डायरेक्ट तोंडपाठ केले तर एकदमच चांगलं आहे. पण ते व्यवस्थित करा, तोंडपाठ करा, तुमचे 3 मार्क कुठंच नाही गेले 51 पर्यंत कलम केले तर. ठीक आहे. आता त्यानंतरून आपण तिसरा जो विषय घेणार होता, भूगोल घ्यायचा, राज्यघटना घ्यायचा. त्यानंतरून तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जे गणित बुद्धिमत्ता, हे गणित बुद्धिमत्ता जो आहे हा गणित बुद्धिमत्ता तुम्ही काय करायचंय, दररोज 1 तास का व्हायना एक PYQ प्रश्नपत्रिका सोडा, किंवा दररोज PYQ प्रश्नपत्रिकामधले 10 गणित सोडा. ज्यांच्या अगोदर बॅच झालेली आहे त्यांनी दुसरं काही लेक्चर कोणाचेही करायची गरज नाही. त्यांनी काय करा, तर त्यांनी मस्तपैकी PYQ प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या PYQ प्रश्नपत्रिका दररोज 1 तास सोडा. ह्या सोडल्या की तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क जाणार होतं, म्हणजे मार्क मिळणार होतं. आणि दुसरी गोष्ट, एखादा काही प्रॉब्लेम आली, एखाद्या कन्सेप्टमध्ये अडचण आली तर तुम्ही युट्यूबवरती किंवा ॲपमध्ये वगैरे जे तुम्ही ज्या सरांचं लेक्चर करता त्या सरांचे नोट्स किंवा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क वाढतील. पण गणित बुद्धिमत्ताला तुम्ही ऑरला टाकून देऊ नका, कारण इथं 20 पैकी GS मध्ये कसं असतं MPSCचं, की GS मध्ये एखादा प्रश्न गुगली विचारला आयोगाने, तो टायमिंगला आपल्याला वेळेला जर लक्षात आला नाही तर आपला प्रश्न चुकतो. म्हणून गणित बुद्धिमत्ता जे एकदा उत्तर आलं तर ते परफेक्टच असतं आणि ते उत्तर बरोबर असतात. म्हणून गणित बुद्धिमत्ता चांगला फोकस करा, कारण हा तुम्हाला प्रिलियमचा कट ऑफ पार करून देणारा विषय आहे. ठीक आहे. इथं जर का ज्याचा गणित बुद्धिमत्ता चांगला आहे तो 15, 17, 18 मार्क घेऊ शकतो. आणि 18 मार्क जर घेतले तर त्याला आणखीन लागतेच किती, मग 80 पैकी 20-25 मार्क पडले तो आरामशीर क्वालिफाय होते प्रिलियम. म्हणून गणित बुद्धिमत्तावरती फोकस करा. आणि या सगळ्यांचे तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे ते म्हणजे PYQ. सध्या 90 दिवसामध्ये PYQ वरती सगळ्यात जास्त फोकस करा. जितका जास्त वेळा तुम्हाला ते जे PYQ अनालिसिसचं पुस्तक वाचायला जमन ना, तितक्या जास्त वेळा तुम्ही PYQ अनालिसिसचं पुस्तक वाचा. आता चौथा विषय जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे अर्थशास्त्र. आता जे नवीन मुलं यांच्यासाठी हा अर्थशास्त्र विषय जो आहे तो जड जाणार आहे. कारण काही मुलांनी सरळ सेवावाल्यांनी फक्त पंचवार्षिक योजना, बँका वगैरे केलेला असतात. तर पंचवार्षिक योजनावरती एक प्रश्न येणार आहे, पण ते पण डिटेलिंग व्यवस्थित लक्षात घ्या की वृद्धी दर किती होता, 5.2 होता का 8.3 होता, हे व्यवस्थित डिटेलिंग आयोग विचारतं. एक दारिद्र्य चॅप्टर आहे त्याच्यावरती आयोग फिक्स प्रश्न विचारतं. तेंडुलकर समिती असन, रघुराजन समिती असन. त्यानंतर बेरोजगारीवरती पण आयोग एखादा प्रश्न विचारतं. आणि ज्या योजना आता म्हणजे त्या योजनांवरती पण आयोग एक प्रश्न विचारतो, त्या पण व्यवस्थित करायचा. आणि आता आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आहे तो थोडासा पुढे गेलाय. म्हणजे जे कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये चॅप्टर होतं की व्यवहार तोल, व्यापार तोल, हे जे चॅप्टर होतं ह्यांच्यावरती आयोग जास्त प्रश्न विचारते. प्राथमिक तूट म्हणजे काय, तर अर्थसंकल्प म्हणजे काय, हे व्यवस्थित करा. तुम्हाला बाकीचे ते वर्ल्ड बँक वगैरे बँकांचं जे ते बँकांचं करा. शेवटी कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये काही जे वर्ल्ड बँक वगैरे चॅप्टर येतं, IMF वगैरे येतं, ते स्किप केले तरी चालते ना. उद्योग वगैरे चॅप्टर छोटा येतं ते व्यवस्थित करा. LPG जो चॅप्टर आहे तो सोपा आहे 1992 क्रायसिसचा, तो पण चॅप्टर जो आहे तो तुम्ही थोडासा व्यवस्थित वाचून घ्या. आणि सगळ्यात परत एकदा महत्वाची गोष्ट कोणती, हे पुस्तक वाचायचं तुम्हाला आणि त्यानंतर परत कुणाकडे यायचंय तुम्हाला, त्या PYQ पुस्तकाकडं. म्हणजे आणि सगळ्यात सोपं सांगू का, हे बाकीचे पुस्तक वाचण्यापेक्षा जो कोणी तो PYQचं पुस्तक एकदम व्यवस्थित करेल ना, तो 1001% प्रिलियम पास होणार आहे. कारण ते पुस्तक एवढं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न येतात. आणि ते सगळे जर प्रश्न झाले याचा अर्थ या सगळ्या पुस्तकांमधले जवळजवळ 99.99% टॉपिक तुमचे कंप्लीट झाले. म्हणून ते PYQचं पुस्तक जे आहे ते व्यवस्थित करा. कारण 90 दिवस राहिलेत तुमच्याकडे. आता असं नाहीये की राज्यघटना आता सुरू केली आणि तुम्ही लगेच 2 महिने तिला वाचू शकता. ह्या टायमिंग तुमच्याकडे राहिलेला नाही. म्हणून तुम्हाला 90 दिवसामध्ये काय करायचंय, हे पुस्तक मी जे सांगितलेलं टॉपिक होतं
ते तुम्ही वाचा आणि पटकन पटकन काय आहे PYQ सोडून घ्या. पण गणित बुद्धिमत्ताला सगळ्यात जास्त तुम्ही काय करा, फोकस करा, कारण हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला मार्क देणार आहे. ठीक आहे. आता अर्थशास्त्र झालं, त्यानंतरून हा केंद्राचं बजेट करायचं आणि ते जे बजेट आहे हे बजेट तुम्ही त्यात खूप सारे आकडेवारी असते आणि ती जर आकडेवारी असेल, करंट बजेट जर का असेल, तर तुम्ही डायरेक्ट स्किप करून टाकलं तरी चालेल. एका मार्कासाठी एवढी मोठी आकडेवारी लक्षात ठेवायची गरज नाही. आणि हे भूगोल आणि अर्थशास्त्र ह्या दोन्हींवरला एक कॉमन टॉपिक आहे, तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्यावरती 2 प्रश्न राहतात. ते लोकसंख्या एकदम व्यवस्थित करायचा. वृद्धी दर किती होता, महाराष्ट्र आणि भारत ह्या दोघांची लोकसंख्या एकदम परफेक्ट टॉपिक करायचा. हा फिक्स प्रश्न येणारा टॉपिक आहे लोकसंख्या. आता त्यानंतरून तुम्हाला घ्यायचा आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये पण बघा, चालू घडामोडी असा विषय आहे की ह्याच्यावरती आयोग कधी काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. कोणता प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. मग आपल्याला काय करायचंय, पहिली गोष्ट पुरस्कार परफेक्ट करायचे. स्पोर्टच्या बातम्या ज्या येतात ते आपलं एकदम परफेक्ट करायचं. त्यानंतर अंतराळचा जो टॉपिक आहे तो परफेक्ट करायचा. हा पुरस्कार, हे जे 3-4 टॉपिक होतं ते तुम्ही एकदम परफेक्ट करा. ह्याच्यावरती जर 4-5 प्रश्न आले तर तुम्हाला येऊन जाते ना. कोणत्या गावामध्ये एखाद्या विशेष घटना झालेली आहे ते व्यवस्थित करा. पण तुम्ही बारीक सारीक येतं चालू घडामोडी कसा पण प्रश्न येऊ शकतो. हा मुलींच्या बाबतीमध्ये एखादी, महिलांच्या बाबतीमध्ये एखादी योजना वगैरे आली किंवा ते जर का आलं तर तेवढं व्यवस्थित करा. आणि चालू घडामोडीचं तुम्ही एक 6 महिने ते 8 महिन्यापर्यंतच वाचायला सुरुवात करा. एक खूप साऱ्या तसं चालू घडामोडी कधी कधी आयोग 1.5 वर्ष जुनं पण विचारतं. पण हे 1.5 वर्ष इतकं जुनं लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. म्हणून तुम्ही काय करा, एक वर्ष म्हणजे आता समजा पेपर आपला कधी होणार आहे, ऑक्टोबरमध्ये होणार आहे, तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर पासूनच्या बातम्या ज्या आता त्या तुम्ही व्यवस्थित, त्यातल्या पण मेन बातम्या ज्या तुम्हाला वाटतात, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका जर वाचल्या ना की तुम्हाला कळतं ही बातमी येऊ शकते, ही बातमी जे हा प्रश्न येऊ शकतो, किंवा बाकीचे जे बोगस येतं छोट्या, कारण जे लेखक लोक होतं त्या लेखक लोकांनी सरसकट बातम्या दिलेल्या असतात. पण त्या बातम्या आयोग विचारित नाही. ज्या मेन येतात त्याच्यावरतीच आयोग काय करतं, प्रश्न विचारतं. मग ते जे येतं, भारत सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, ह्यांनी एखादी नवीन योजना काढलेली आहे किंवा नवीन राज्यघटनेत बदल केलेला आहे, अर्थशास्त्राशी रिलेटेड काय केलंय, तर तेवढे टॉपिक तुम्ही चालू घडामोडीचे करायचे. पण चालू घडामोडीला तुम्हाला इग्नोर करून चालणार नाही. ते आपलं वाचित चालायचं. दररोज 2-4 पानं तुम्ही त्याचे वाचत चला. म्हणजे परीक्षेला काय तर चालू घडामोडीकडून जास्त अपेक्षा पण नका देऊ. जर तुमच्या फेवर मधलं पुरस्कार वगैरे आलं तर तिथं तुम्हाला 10 मार्क पण पडू शकते. पण एकदमच अननोन आलं, एकदमच अननोन, म्हणजे 2 वर्षापूर्वी एकदमच अननोन चालू घडामोडी आलं होतं, जे सगळे पोर होतं 2-3-4 मार्कावरती आले होते चालू घडामोडीला. म्हणून ते वाचायचं. पण आपले मी जे सांगितलं येतं ते पुरस्कार वगैरे तुम्ही एकदम परफेक्ट करा, जेणेकरून त्याचा मार्क नाही गेला पाहिजे. ठीक आहे. हा येते ना. आता राहिला विषय 6वा आपला, तो म्हणजे विज्ञान. आता ज्यांचं जे सायन्सला बॅकग्राऊंड वाले येतं ते विज्ञान अगोदर पण घेऊ शकतात बरं का. सायन्सचं तुम्हाला काय करायचंय, फक्त पुस्तक वाचायचंच असेल तर 9वी आणि 10वीचं पुस्तक वाचा, बाकीचं पुस्तक वाचू नका. आणि सायन्सचे तुम्ही फक्त आणि फक्त PYQच करायचे. कारण सायन्सचे पण असं आहे, कोणताही प्रश्न कुठून पण आणू शकतात. ते नीटला विचारलेले प्रश्न पण आणू शकतात. मग त्या एका प्रश्नासाठी नीटचे पुस्तकं उचकीत नाही बसायचं, ते स्किप करून टाकायचा. कारण तुम्हाला सायन्सला किती मार्क पडले पाहिजेत, एक 7-8 मार्क पडले तरी सफिशियंट झाले. ठीक आहे. मग जे मेन टॉपिक होतं तुम्ही ते परफेक्ट करायचे. जसं की आपलं हेच आहे, लेन्स आहे, भिंग, याच्यावरती आयोग कंटिन्यू प्रश्न विचारतं. प्रकाश ह्याच्यावरती प्रश्न विचारतं. त्यानंतर रासायनिक अभिक्रियाचं जे कंपाऊंडचे नावं वगैरे येतं त्याच्यावरती प्रश्न विचारतं. त्यानंतर बायोलॉजीमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, ह्याच्यावरती फिक्स प्रश्न विचारतं. हा ते वनस्पतींचे रोग, हे जे टॉपिक येतं तुम्ही PYQ केले ना तर PYQ तुम्ही तेवढं करायचं. सायन्सचं फक्त 9वी 10वीचं पुस्तक आणि PYQ करा. फक्त PYQ केलं तरी सायन्स ओके. आता राहिला विषय इतिहास. इतिहासाला मी सगळ्यात शेवटचा नंबर दिलेला आहे. त्याचं कारण इतिहास हा जो विषय आहे ना, तो विषय म्हणजे गुगली विषय आहे आणि खूप मोठा आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा पण इतिहास आहे. तर तुम्ही त्याला फक्त काय करायचंय, मी तर इतिहासाचं सांगेन की 90 दिवसामध्ये इतिहासाचे फक्त आणि फक्त PYQ करा. इतिहासाचं कोणतंही पुस्तक वापरू नका.
एखाद्याच्या तुमच्याकडे शॉर्ट मधल्या नोट्स असतील तर त्या नोट्स वाचा किंवा एखादा जर का असेल तो इतिहासाचं लेक्चर करतोय तर त्याने इतिहासाचं लेक्चर थांबवावं. कदाचित इतिहासाचे सर लोक माझ्यावर नाराज होते ना, पण इतिहासचे लेक्चर त्यांनी थांबवावं, त्याला वेळ वायाला घालू नये, कारण 10 मार्काला येणार आहे आणि त्यामध्ये जर का कसे पण गुगली प्रश्न विचारले तर तुमचा 1001% काय होणार आहे, चुकणार आहे. म्हणून तुम्ही एक काम करायचंय, इतिहासाचे फक्त आणि फक्त काय करायचे, PYQ करायचे. ठीक आहे, एवढे PYQ केले की विषय संपला. आता ह्याच्याबरोबर हे सगळं तुम्हाला मॅनेज करायचंय, पण याच्याबरोबर तुम्हाला 1 तास अजून काढायचा आहे. आणि तो 1 तास काढायचा आहे कशासाठी, तर तुम्हाला काढायचा आहे मराठी आणि इंग्लिश या 2 विषयांसाठी. मराठी आणि इंग्लिश, आणि हे 2 विषय जो आत्तापासून करतोय तोच मेन्स क्वालिफाय होणार आहे. बाकीचे मेन्स क्वालिफाय होऊ शकत नाही. का? कारण मेन्सला मराठी आणि इंग्लिश येतो 200 मार्कला आणि GS येतो 200 मार्कला. तर GS ला तुम्ही किती अभ्यास केला तरी एक ॲव्हरेज मार्क 50 मार्क पडतात. 50 कन्सिडर करा. तुम्हाला टप्पा गाठायचा 125 प्लस. आणि पहिला पेपर जो आहे मराठी आणि इंग्लिश हाच तुम्हाला कट ऑफ पार करून देऊ शकतो. एखादा विद्यार्थी असतो ज्याला 72, 77 असे मार्क असतात MPSCच्या परीक्षेमध्ये, 90 असले मार्क नसतात. पण जो पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्लिश याला 90 मार्क पडणारे मुलं पण आहेत आणि पडू पण शकतात, कारण मराठी ऑलरेडी सोपा विषय आहे आणि इंग्लिश जो आहे तो अभ्यास केला तर सोपा आहे, नाही केला तर अति अवघड आहे. मराठीचं पण सेम तसंच आहे, अभ्यास केला तर ठीक आहे, नाही केला तर तो पण अवघड जातो. मग तुम्हाला 1 तास काय करायचं आहे, दररोजचा टायमिंग फिक्स आणि त्याच्यामध्ये थोडा पण बदल नाही करायचा. दररोज 1 तास तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचा एक टॉपिक करायचा आहेच. टॉपिक करायचा, लगेच PYQ, टॉपिक करायचा, PYQ. कारण मेन्सला तुम्हाला फक्त आहेत 2 महिने. ह्या 2 महिन्यामध्ये बघा, पेपर झाल्यानंतर 5 दिवस ह्याच्यामध्ये जाते तुमची आन्सर की कधी येते, त्यानंतर परत तुमचं बाउंड्रीवरले मार्क असले तर माझा स्कोअर किती आहे, मी पास होतोय का नाही होतोय, ह्याच्याबद्दलच टेन्शन असतं. मग पुण्यातल्या मित्रांना विचार, या सरांचं युट्यूबवरचं ऐक, त्या सरांचं युट्यूबवरचं ऐक, आणि मग असं करत करत तुमचे 15 दिवस जातात. राहिलेले फक्त 45 दिवस. त्या 45 दिवसात मग तुम्हाला मराठी इंग्लिश परफेक्ट करायचंय आणि GS पण करायचंय. मग हा जास्त लोड येणार आहे, त्यामुळं 1 ते 1.5 तास तुम्ही मराठी आणि इंग्लिश दररोज करायलाच पाहिजे. आणि जो हे फॉलो करणार आहे बघा, 100% त्याला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने पुढचे 90 दिवस मी जसं सांगितलंय तसं फॉलो करा. आणि या विषयाची सिरियल जी आहे, तर माझा एवढ्या दिवसाचा MPSCचा अभ्यास आणि एवढ्या मेन्स दिल्याचा एक्सपिरियन्स हेच सांगतोय की तुम्ही ही सिरियल फॉलो करायला सोप्याकडून अवघडाकडे जायला पाहिजे. नाहीतर एखादा बसला इतिहास रात्रंदिवस वाचतोय, तो 10 मार्काला आहे, तुला काय PhD तिथं आयोग काय गोल्ड मेडल देऊन सत्कार नाही करणार इतिहासाला 10 पैकी 10 पाडल्यावर. तर आपल्याला जे पेपरला येतंय तेवढंच करायचंय. आपल्याला काही रिसर्च करायची नाही किंवा आपल्याला या विषयांमध्ये PhD नाही करायची. आपल्याला एक आयोगाने परीक्षा घेते, ती परीक्षाचे जी लिमिटेशनची मार्क आहे, ती जी लाईन आहे, पासिंग लाईन आहे, ती पार करायची. मेन्सला जायचंय, मेन्समध्ये पण पासिंग लाईन पास करायची आणि जॉब मिळवून घ्यायचा आहे. ओके, म्हणून पहिल्यांदा भूगोल घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेले PYQचं ॲनालिसिसचं पुस्तक घ्या. ते तुम्ही दररोज वाचायचं, ते सोबतच ठेवायचं. आणि पुढचे 90 दिवस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुसरे सगळे इव्हेंट, तुमचं इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सॲप ह्याच्यावर जेवढा तुम्ही यूज कमी करता ते एकदम चांगलं आहे. डिसेंबर नंतरून तुम्ही हे जे ॲप ते डोळ्यासमोर लावून फिरले तरी काही टेन्शन नाही. रात्रंदिवस इंस्टाग्राम चालवा, रील बनवा, पण तोपर्यंत हे जर का स्टॉप केलं तर 10,000च्या आसपास जागा आहेत ना, 5,000 6,000 तर ऑलरेडी आलेल्या आहेत. अजून 3-4 हजार वाढतील असे सगळेजण म्हणतात. आणि जरी नाही वाढल्या तरी 6,000 हा जो आकडा आहे तो खूप मोठा आहे. परत अशा जागा येणार नाहीत. ही खूप मोठी संधी आहे. आणि 90 दिवसामध्ये पण तुम्ही डेडिकेशनने जर का अभ्यास केला, स्वतःवरती बिलीव्ह करा, थोडासा विश्वास ठेवा की मी हे करू शकतो, तर तुम्ही 100% पास होणार म्हणजे होणार. तर ही माझी पण स्ट्रॅटेजी आहे की सर्वांनी हे फॉलो करायला पाहिजे. तर PYQचं जे पुस्तक आहे ते सगळ्यांनी ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. सिरियली हे
नकाशे वगैरे काढून स्मार्ट अभ्यास करा. नकाशे वगैरे काढले तुम्ही, जर का महाराष्ट्रातल्या टेकड्या एकदा नकाशात भरल्या, तुम्ही फक्त नकाशा बघायचा आहे, परत तुम्हाला ते पुस्तक वाचायची गरज नाही ना. हा हा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोलाचा अजिबात एकही शब्द वाचू नका. जगाच्या भूगोलवरती एकही प्रश्न येत नाही ग्रुप सी ला, आणि जर आला तरी त्याला स्किप करून टाका. तुम्हाला काही तिथं आउट ऑफ पाडायची गरज नाही. एका मार्कासाठी एवढा मोठा राडा वाचण्याची गरज नाही. कारण आता तुमच्याकडे काही 6 महिने 1 वर्ष नाहीये, तुमच्याकडे आहे तर जवळजवळ 87-88 दिवस. आणि त्या 87-88 दिवसामध्ये तुम्हाला सिलेबस मोठा आहे आणि वेळ कमी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असा स्मार्ट स्टडी करा, ऑटोमॅटिकली तुमचे मार्क हे होणार आहेत. आणखीन एक आयडिया, की ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहात, आता जे मुलं लांब राहतात त्यांनी मस्तपैकी ज्यावेळेस गाडीवर जाणार आहे, हा लय गणगण न होता गाडीवर जाताना मस्तपैकी एकदा आठवायचं, झोपताना पण आठवायचं की आज मी काय काय वाचलेलं आहे. अरे इतिहास भूगोल वाचलेला आहे, मग मी नकाशात काढलं होतं, इथून एक लाईन काढली होती, मग अक्षवृत्त आहे तो 15-22, इकडे काय आलं होतं. तर जे असणार आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. इकडे एक मी काढला होता, ते सगळं थोडंसं आठवायचं संध्याकाळी झोपण्याच्या टायमिंगला. एक 10 मिनिटं तुम्ही जर का हे केलं तर तुमची तिथंच काय होती, रिव्हिजन होती. आणखीन ज्यावेळेस तुम्ही मित्र जाणार चहा प्यायला वगैरे, तर इकडल्या तिकडल्या राजकारण्यांच्या बोगस गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही एकमेकाला प्रश्न विचारित जर का अभ्यास केला तर 100% तुम्हाला पास होता. आणि बाकी कुणी काही फेका मारो, ज्यांना काही जॉब मिळालेला आहे हे मुलं याच पद्धतीने अभ्यास केलेला आहे. मेन्सच्या टायमिंगला तुम्ही कोणत्याही जो मेन्सला मुलगा आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा, तो एकदम कंटिन्यू अभ्यास म्हणजे अभ्यासच करत असतो. त्यामुळं तुम्हाला तेवढं जर का अंग झटकून 90 दिवसामध्ये फुल डेडिकेशनने अभ्यास केला तर तुम्ही जे सरळ सेवा अगोदर करत होते ते पण इकडला पेपर क्वालिफाय होऊ शकतात. आणि MPSC वाले जे जुने मुलं तर त्यांना तर अभ्यास कसा करायचा ते ऑलरेडी माहिती आहे. त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. ते ऑलरेडी प्रिलियम पास होतं हे कन्सिडर करूनच डायरेक्ट मेन्सचा अभ्यास करतात. तर ह्या पद्धतीने मला वाटतंय की तुम्ही फॉलो करावा, आणि नक्की फॉलो करा. तर काही अडचण वगैरे आली तर तुम्ही कॉल करू शकता, किंवा ॲपवरून जे यूट्यूबला लिंक दिलेली आहे तिथून आपला ॲप डाउनलोड करू शकता. त्या डाउनलोड करून तुम्ही आपले जे लेक्चर्स होतं ते पण काय करू शकता, परचेस करू शकता. त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे जे लेक्चर होतं ते परचेस करू शकता. आणि आपले जे कोर्सेस होतं यांची फीस पण एकदम कमी आहे, एक 299 या पद्धतीने त्याची काय फीज आहे. PYQची पण बॅच आपली जी आहे ती रेकॉर्डिंग चालू आहे. आणि उद्यापासून आपण दररोज डे 1 असं डे 90 पर्यंत, आणि परत पुढं मेन्स ज्या वेळेस येणार आहे प्रिलियम झाल्यानंतर पण प्रिलियमच्या हिशोबाने अशी स्ट्रॅटेजी बनवून दररोज यूट्यूबवरती लाईव्ह येऊन काय करणार होतं, PYQ घेणार होता. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि चांगला अभ्यास करा. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं जर चांगला अभ्यास केला तर. ठीक आहे, थांबूया आज मग.